वाटते म्हणून मी म्हणते मी करते. आज काय आहे? वाचन प्रेरणा दिन. तुम्ही इथं पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं. तिथे उभं राहू ना. अरे ते घे पुस्तक. आडवा धर ना मोबाईल. आडवा. अमृता फक्त तू टाका ते बाळ पुस्तक. आणला खुर्ची घेऊन या. कोणता उघडायचा राहिला असेल रे? दिसतंय जरा. आणलायस का? तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते तुम्ही वाचायचं. वाचताना सावकाश काढून घ्यायचे. बरोबर की नाही? चला कपडा ते ह्याच्यातून कपडा घेऊन हे पुसून हे ऑफिसमध्ये ठेवून टेबलवर धर हे सगळेच तो कपडा घेऊन परत कर. ए मुलांकडे कर. चला बसून घ्या. अरे तसं नाही ग, मुलांकडे फक्त दाखव. कपडा घेऊन ये ना. कपडा. तर आज काय आहे मला सांगा बघू. वाचन प्रेरणा दिन. पुस्तकं वाचायची मुली आहे. चला तर मग काय करूया आधी. आणि मग तिथे जात बघायला आणि दोरीवर सावकाश पुस्तक काढायचं आणि वाचायचं. हां ठीक आहे. चला करा सुरुवात. चला जा बघू. उठा सगळे उठा. आपल्या आपल्या पद्धतीने पुस्तक वाचायला घ्या. सावकाश घ्यायचं. इथली टेबलवरची बघा कोणतं वाचायला आवडतंय. हळूच घ्यायचंय पुस्तक आणि तिथेच उभं राहून वाचायचे. आपल्याला बसून वाचायचे. खाली बसलात तरी चालेल आणि वाचायचंय. होय की नाही? इथेच बसायचंय. हां चला बसा वाचा. तुम्हाला जे पुस्तक वाचायचं ते आवडतं हे पुसायचं. पुस्तक घे ना विठ्ठल. घे बाळा. हे घे. वाच ना बाळा. धर धर धर. ह्याच्यात काय दिसते तुला? मांजर दिसते की नाही? वाच बघू. आपल्याला ती शाल आहे ना ट्रेमधली ती एक घेऊन यायची आणि तिथला तो पांढरा हार घेऊन यायचा. घे ना पंखुडी बाळा. हे घ्या. हो. अरे मुलांनी इकडे या ना. इथे एक रांग करा. या पटकन या. उठा उठा. अभिराज इकडे येऊन बसा. अभिराज बसून इथे या. साईनाथ बस तिथेच. अभिराज ये. हां आलिम चल बसा. हां पुस्तक नाही घेतलं बाळा तू. असं छान मला पुस्तक वाचताना दिसले पाहिजेत सगळे. पुस्तकाचं काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? मुखपृष्ठ. काय म्हणतात? पाठीमागचा भाग आहे त्याला काय म्हणायचं? मलपृष्ठ. हां आता काही पुस्तकांमध्ये बघा मी दुसरं पुस्तक घेऊन दाखवते त्याच्यामध्ये. आता हे राधाचं काय आहे? घर आणि त्याच्यातलं भाऊ पुस्तक आहे. याच्या लेखिका कोण आहे? माधुरी पुरंदरे. म्हणजे हे पुस्तक कोणी दिलंय? ती कवी असतात. लिहिणारे असतील तर लेखिका असतात. मग ह्या लेखिका आहेत कारण हा धडा टाईप पुस्तक आहे. मग ह्या पुस्तकामध्ये काय आहे इथे सांगितलेलं आहे? चित्र बघायचं आणि वाक्य वाचायचं. तुम्हाला चित्रावरून पण समजणार. चित्र पण वाचता आलं पाहिजे. होय की नाही? चित्र पण वाचायचं असतं. त्याच्यात काय काय आहे, ते एकमेकांना काय बोलत असतील, काय सांगत असतील आपल्याला समजतं चित्रावरून. मग तसं तुम्हाला पहिलीच्या मुलांना चित्रावरून वाचायचंय. लक्षात आलं? आणि हे ह्याला काय म्हणायचं? पहिल्या भागाला
मुखपृष्ठ आणि त्याला काय म्हणायचं मलपृष्ठ. मग हे पुस्तक कुणी कुणी छापलंय ते इथे मागे दिलेलं आहे. आलं लक्षात? चला मग वाचा पुस्तक.